लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत. काव्या रम्याच्या रूममध्ये गेलेली असते तर तिथे विजय आता सारखंच माझी बायको करून आता काव्यासमोर नाटक करत असतो. त्यावेळेस काव्या म्हणत असते की तिच्याच लग्नादिवशी तिच्याच नवऱ्यासमोर तिच्याच गळ्यात मंगळसूत्र नाहीये. मग रम्या पाहते तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं. ती खूपच घाबरते. मग इकडे विजय सुद्धा आता खूपच असा रागाने काव्याकडे पाहत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतोय की मानिनी व त्याला चांगलीच धमकी देते आणि म्हणत असते की माझ्या दोन्ही सुना गरोदर आहेत. रम्या आणि विजयने जर काही कुरबुडी केली आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला जर काही त्रास झाला ना तर मी काय करेन ना हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. वसुआत्या मात्र खूपच रागाने मानिनीकडे बघत असते. वसुआत्या निघून गेल्यानंतर मानिनी म्हणत असते की देवा, हे वादळ कधी थांबणार आहे काय माहिती. मग नंदिनी म्हणत असते की आई, हे वादळ कधी थांबेल हे मी नाही सांगू शकत, पण या वादळात आपल्या घराचे छप्पर उडणार नाही याची खात्री मी नक्कीच देऊ शकते तुम्हाला, कारण त्या दोघींपुढे आम्ही दोघी उभ्या आहोत, या घरच्या सुना, नंदिनी आणि काव्या. असं म्हणून नंदिनी आणि काव्या एकमेकींच्या हातामध्ये हात देतात. तर काव्या म्हणत असते की करेक्ट. आता सगळेजण ते खुश झालेले असतात. मग आपण दुसरीकडे पाहतो की नंदिनी आणि काव्या त्यांच्या रूममध्ये जातात आणि आता दोघीही खूपच खुश होतात आणि म्हणत असतात की आता त्या विजय आणि रम्याला कळेल त्यांचं लग्नानंतर प्रेम नाही, लग्नानंतर गेम होणार आहे आणि तो पण आज रात्रीच. असं म्हणून आता त्या दोघी खूप मोठा प्लॅन करणार आहेत. तर चला, हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.